मॅनिफेस्टेशनमध्ये आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. हो, बरोबर ऐकलं. खूप कमी लोकांना माहिती आहे. आय कॉन्फिडन्स. हो, आय कॉन्फिडन्स टेक्निक खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ही मी माझे प्रत्येक जे क्लायंट आहेत त्यांना सांगत असते. तर आज ठरवलं की या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगावं, कारण की माझ्या बऱ्याच क्लायंटला याचा अनुभव तर आलेला आहे. पण जे लोक आता हा माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांनासुद्धा याचा अनुभव यावा, जेणेकरून तुम्हाला जर हा चांगला अनुभव आला, तुम्ही यात सक्सेस झालात, तर तुम्ही हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे. आता तुम्ही म्हणताल आय कॉन्फिडन्स टेक्निक म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल की आपल्याला शाळेत, कॉलेजमध्ये किंवा घरच्यांनीसुद्धा शिकवलेलं आहे की आपण जर खरे असू तर आपण एखाद्याच्या नजरेला नजर भिडून बोलायचं. बरोबर आहे? खूप लोकं म्हणजे खूप मोठे मोठे अधिकारी, खास करून पोलीस खात्यातले चोर कसे ओळखायचे किंवा एखादी व्यक्ती खोटं बोलते हे डोळ्यांवरनं त्यांना कळतं. बरोबर आहे? तुम्ही डोळे मिचकवले, तुम्ही इकडे तिकडे बघितलं, तुम्ही सरळ आय कॉन्टॅक्ट ठेवला नाही, बरोबर आहे, त्या डोळ्यामध्ये कॉन्फिडन्स दिसला नाही, तर तुम्ही लगेच पकडले जाता. बरोबर. तर ही जी टेक्निक आहे ती इतकी पॉवरफुल आहे, इतकी पॉवरफुल आहे, कारण की तुमच्या डोळ्यात जर विश्वास तो असेल तर समोरची व्यक्ती किंवा युनिवर्ससुद्धा त्या विश्वासाला बळी पडणार 100%. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही युनिवर्सकडे काय मागता, तुम्ही जेव्हा मिरर टेक्निक करता, ठीक आहे, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडनं काय हवं असेल, तुम्हाला एखादी व्यक्ती मॅनिफेस्ट करायची किंवा तुमचा अडकलेला पैसा त्या व्यक्तीकडनं घ्यायचा आहे, नेहमी लक्षात घ्या, घरच्यांसोबत बोलताना सुद्धा तो डोळ्यात कॉन्फिडन्स आला पाहिजे. मिरर टेक्निक करताना तो डोळ्यात कॉन्फिडन्स आला पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात ती शंकाच नाही आहे. आणि जर तुमच्या मनात ती शंका नाही आहे तर ती डोळ्यात कशी दिसणार? आणि जेव्हा तुमचे डोळे हे त्या कॉन्फिडन्सनी तुमच्यासमोर किंवा इतरांसमोर उभे राहतील, त्यावेळेस युनिवर्ससुद्धा कन्फ्यूज होणार. युनिवर्सला कन्फ्यूज करा. तुम्हाला आय कॉन्फिडन्स हे आणलंच पाहिजे आणि खूप सोपी टेक्निक आहे. जेव्हा पण तुम्ही बोलता, आता तुम्हाला माहिती असेल, खूप लोकांच्या घरामध्ये असं होतं की सुनेने सासूपुढे वरडोळे करून बोलायचं नाही, बायकोने नवऱ्यापुढे वरडोळे करून बोलायचं नाही, मोठ्यांपुढे वरडोळे करून, असं आपल्याला शिकवलं जातं. पण असं अजिबात नाही आहे. तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा जर हा प्रयत्न असेल तर आत्ताच थांबा. डोळ्यात डोळे घालून बोलणं म्हणजे कमतरता नाही. आत्मविश्वासाने बोलायचं, आणि हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्यात येतो, तो कॉन्फिडन्स येतो, ती आनंदाची भावना येते, त्यावेळेस सगळ्या गोष्टी पटपट मॅनिफेस्ट होतात. ही खूप चांगली टेक्निक आहे, करून बघा, 100% तुम्हाला याचा फायदा होईल. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.